हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस सी स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. आजच्या पेपरमध्ये पहिली जी न्यूज होती एडिटोरियल मध्ये ती होती इलॅस्टिक रूल्स बद्दल. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंडिया नीड्स प्रॉपर रेकनिंग ऑफ प्लास्टिक कलेक्शन अँड रियूज टार्गेट्स. जसं आपल्याला माहिती आहे की भारताने जे केलं होतं प्लास्टिक वेस्टसाठी प्लास्टिक मॅनेजमेंट रूल्स जे होते ते इंट्रोड्यूस केले होते. ते कधी केले होते त्यांनी? 2016 मध्ये इंट्रोड्यूस केले होते. त्याच्या अंतर्गत त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही जे प्लास्टिक तयार वगैरे करतात ते तुम्ही रिसायकल केलं पाहिजे. जे तुमचं प्लास्टिक तुम्ही मार्केटमध्ये म्हणा की एन्व्हायरमेंटमध्ये असेल ते तुम्ही रिकलेक्ट केलं पाहिजे. त्याचा रिसायकल करून जास्तीत जास्त त्याचा वापर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांना टार्गेट्स दिले होते, की एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटीच्या रेझिमच्या अंतर्गत त्यांना टार्गेट्स दिले होते त्याच्या अंतर्गत. पण ते जे टार्गेट्स होते, ते बऱ्याच कंपन्या फुलफिल नाही करू शकल्या. मग त्याच्याबद्दल रिसेंटली अमेंडमेंट करून वगैरे काय केलं रूल्समध्ये, की तुम्हाला जे आहे 2000 त्यांना 3 वर्षाचा एक एक्स्ट्रा टाईम दिला होता, की पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्ही जे आहे ते टार्गेट अचीव्ह करा. त्याचबरोबर रिजिड प्लास्टिक जे आहे, ज्याचं तुम्ही रिजिड प्लास्टिक पॅकेजिंग जे आहे कॅटेगरी 1 चे, त्याचं तुम्ही ना ॲट 30% तरी यूज करा आणि जे 2028-29 पर्यंतचं प्रमाण जे आहे ते 60% पर्यंत वाढवा. आता याच्यामध्ये काय व्हायला लागले ना, सगळ्यात पहिली गोष्ट तर, की हे जे प्लास्टिक मॅनेजमेंट रूल्स आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करते, की रिसायकलिंगवर जास्तीत जास्त भर द्यायला लागले. दुसरी गोष्ट म्हणजे कसं, की जर कंपनीजनी जे टार्गेट जे आहेत ते फुलफिल नाही केले त्यांना दिलेले टार्गेट्स, तर त्यांना एक्सटेन्शन देतात. त्याच्यामुळे काय होतं, की कंपन्यांचा जो अप्रोच आहे तेवढा सिरियसली जो आहे एन्व्हायर्नमेंट बद्दल, वेस्ट मॅनेजमेंट बद्दल, रिकलेक्शन बद्दल तो तेवढा सीरियस अप्रोच त्यांचा दिसत नाहीये. मग ह्याच्यामुळं काय होतं, की कंपन्यांचा नॉन सीरियस ॲटिट्यूडमुळे एन्व्हायर्नमेंटचा जो कन्सर्न आहे, तो तसाच राहतो आणि तो येणाऱ्या काळात जो तो अजून जास्त वाढू शकतो. म्हणून रायटरचं काय म्हणणं आहे, की तुम्ही लूपहोल जे देताय त्याच्यामध्ये सॉरी कॅरी फॉरवर्डचं जे लूपहोल आहे त्याला काढून तुम्ही एक स्ट्रिक्ट ॲक्शन जे आहे स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. त्याशिवाय जे ते कंपन्या तेवढे एफर्ट जे आहेत, ते करणार नाही. त्याच्यामुळेच काय म्हणणं आहे ते स्ट्रिक्ट ॲक्शन केली पाहिजे. आणि रिसायकलिंग बरोबरच त्यांनी जे आहे ते रिकलेक्शन जे आहे ते मटेरियल प्लास्टिक वेस्ट मटेरियलचं ते सुद्धा केलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे आहे ते प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स झाले. त्याच्यानंतर एक्सटेंडेड प्रोड्युसर पॉसिबिलिटी रिजिमची झाली. या ज्या 2 गोष्टी त्या प्रीसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर याच्याबद्दल साठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो, की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला कसं करायला पाहिजे? पुढचं आर्टिकल होतं की ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज न्यूक्लिअर पॉवर लँडस्केप. आता आपल्याला माहिती आहे की आपण टार्गेट ठेवलं होतं की 2070 पर्यंत आपण जे आहे ते नेट कार्बन झिरो जे आहे ते अचीव्ह करणार आहोत. म्हणजेच काय आपण जेवढं कार्बन इमिट करणार, तेवढंच कार्बन जे आहे आपण ते काय शोषून घेणार होतं आणि एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याकडून जे आहे तो नेट कार्बन म्हणजे कोणतं एक्स्ट्राचं कार्बन नाही गेलं पाहिजे. जेवढं आपण प्रोड्यूस करू तेवढं आपण शोषून सुद्धा घेतलं पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की कार्बन सोडून ज्याच्यामध्ये कार्बन रिलीज होतं, ते एनर्जी सोर्सेस सोडून दुसऱ्या एनर्जी सोर्सेसकडे आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचं होतं. मग याच्यामध्ये कोणत्या येतात? रिन्युएबल एनर्जी सोर्सेस येतात, न्यूक्लिअर एनर्जी सोर्सेस येतात. आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठी सुद्धा काही-काही कन्स्ट्रेंट असतात. मग समजा तुम्हाला सोलर वगैरे करायचे, तर मग एक लिमिटेड जसं जिथं सोलर रिजन असेल, जे असतील सोलर रेज जास्तीत जास्त असेल तिथं असेल. त्याच्यानंतर त्याला लँड जी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात लागते. विंडची जी आहे, ती जास्तीत जास्त आपण इफिशियंटली त्याच्यातून एनर्जी जनरेशन नाही करू शकत आहे. त्याच्यामध्ये इनिशियल कॅपिटल खूप जास्त लागतं. या जे सगळे कन्स्ट्रेंट आहेत, त्याच्यामुळं काय होतं, की आपल्याला न्यूक्लिअर पॉवरचा जो ऑप्शन आहे, तो सुद्धा शोधावा लागतो. त्याच्याकडे सुद्धा आपल्याला कल द्यावा लागतो. मग न्यूक्लिअर पॉवरची जरी काही डिसएडव्हांटेजेस असतील किंवा हॅझार्डस इम्पॅक्ट्स असू शकतात, परंतु तरी सुद्धा एक न्यूक्लिअर एनर्जीला एक सेफ एन्व्हायर्नमेंटमध्ये वापरला, तर तो एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. म्हणूनच न्यूक्लिअर एनर्जीकडे सुद्धा जो आहे गव्हर्नमेंटचा कल आहे. इंडियाचं टार्गेट काय आहे? आता इंडिया किती 8,180 मेगावॅट जे आहे, ती न्यूक्लिअर पॉवर जनरेशन करते आणि 2047 पर्यंत इंडियाचं टार्गेट आहे, की 100 गिगावॅट्स पर्यंत जे आहे, आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी कॅपॅसिटी वाढवायची आहे. यासाठीच इंडियाने रिसेंटली काय केलं होतं, की सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे शांती बिल जे होतं, ते डिसेंबर 2025 मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. त्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंटचं काय म्हणणं होतं, की न्यूक्लिअर एनर्जीवरती, एटॉमिक एनर्जीवरती त्यांची जी मोनोपोली आहे, स्टेट मोनोपोली आहे, ती लूज करून प्रायव्हेट प्लेयर्सला सुद्धा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट जे असेल, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग याच्यामध्ये ते बिल्ड, ओन, ऑपरेट जे आहे, कोणती पण प्रायव्हेट फर्म किंवा प्रायव्हेट कंपनी जी आहेत, ती न्यूक्लिअर एनर्जी जे असतील, त्याचे प्लांट जे आहेत ते बिल्ड करू शकतात, ते ओन करू शकतात आणि ते ऑपरेट सुद्धा करू शकतात. ही गोष्ट जी होती, ती शांती बिलमध्ये दिली होती. त्याच्या अंतर्गत त्यांनी काय केलं होतं, की एटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड जे होतं, त्याला जे होतं त्यांनी सेक्युटरी स्टेटस दिला होता. त्याच्यानंतर एटॉमिक एनर्जी ॲक्ट आणि सिव्हिल लायबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेजेस ॲक्ट
हे जे होते ह्याच्यामध्ये सुद्धा जे होते त्यांनी अमेंडमेंट किंवा चेंजेस केल्या होत्या. मग ह्याच्यामुळं काय होतं की जेणेकरून काय व्हावं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ती जास्तीत जास्त वाढावी. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढली की त्या एनर्जीमधून जास्तीत जास्त एनर्जी तयार झाली की रिन्युएबल एनर्जी आणि न्यूक्लिअर एनर्जी यांच्यामुळे काय होणार की आपली जी कार्बन बेस एनर्जी सोर्सेस आहेत आपले, त्याच्यावरती आपला जो डिपेंडन्स आहे तो कमी होईल. याचं अजून एक कारण काय होतं की जिओपॉलिटिकली पाहिलं तर आपण जी कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत आपले, ते आपण खूप जास्त इम्पोर्ट डिपेंडंट आहे त्या बाबतीत. पण जर आपण न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत म्हणलं आणि आपण जर एक सिक्युअर झालो त्या बाबतीत, तर आपल्याला एक लाँग टर्ममध्ये आपण तेवढी डिपेंडन्सी जी ती आपली राहणार नाही. त्याचबरोबर मग दुसरी गोष्ट काय त्याच्यामध्ये आपल्याला अजून गोष्टी कोणत्या-कोणत्या माहीत पाहिजेत, की न्यूक्लिअर एनर्जीसाठी जे जे रॉ एनर्जी लागते किंवा रॉ प्रॉडक्ट्स जे लागतात त्याच्यामध्ये युरेनियम असतं. आता आपल्याकडे युरेनियमचे रिझर्व्हज नाहीत हे खरं आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो कझाकिस्तान झालं, कॅनडाबरोबर जे आपण डील केले, की जेणेकरून आपल्याला युरेनियम मिळावं. पण आपल्याकडे जे आहे थोरियमचे जे आहेत ते इनफ रिझर्व्हज आहेत. थोरियमचे मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह आहेत आणि इंडियाने जी आहे ती 3 स्टेज जी प्रोसेस होती, ज्याच्यातून थोरियमचं जे आहे ते युरेनियममध्ये ज्याच्याकडून युरेनियममधून एनर्जी प्रोड्यूस करता यावी, याच्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 3 स्टेज प्रोसेस जी होती ती तयार केली होती. त्याच्यामुळे आपल्याकडे रॉ फॉर्ममध्ये जे आहेत किंवा रॉ प्रॉडक्ट जे आहेत ते थोरियमच्या स्वरूपात आहे आणि आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी सुद्धा आहे, की आपण थोरियमचं युरेनियममध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर युरेनियममधून एनर्जी जी आहे ती डेव्हलप करू शकतो. त्याच्यामुळे ती सुद्धा गोष्ट एक आपल्यासाठी फायदेशीर आहे. त्याच्यानंतर याच्यासाठीच गव्हर्नमेंटने काय केलं, की स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स आहेत. ते इंट्रोड्यूस करण्यावरती आणि ते डेव्हलप करण्यावरती भर देतात. याच्यामुळे काय होणार, की फॉसिल फ्युएलमधून जे पोल्युटंट्स वगैरे निघतात ते कमी होतील. त्याच्यानंतर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्समुळे काय होतं, की छोट्या-छोट्या प्रमाणात किंवा छोट्या-छोट्या एनर्जीचे असतील किंवा छोट्या-छोट्या कॅपॅसिटीचे न्यूक्लिअर एनर्जीचे रिएक्टर्स वगैरे तयार केले जातील. त्याच्यामुळे ते जो रिजन असेल त्याच्या अराउंडचा त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाईड केली जाईल. जो आपला एक डेंजर म्हणू शकतो किंवा एक हार्मफुल साइड इफेक्ट म्हणू शकतो न्यूक्लिअर एनर्जीचा, तो सुद्धा आहे जो तो लिमिट केला जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे, ती न्यूक्लिअर पॉवरकडे ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे इंडियाने, जेणेकरून इंडियाची जी एनर्जी नीड ती सुद्धा फुलफिल करण्यात न्यूक्लिअर एनर्जीचा महत्त्वाचा रोल असू शकतो. ही गोष्ट जी आहे आपल्याला सायन्स टेकमध्ये मेन्समध्ये कामाला येऊ शकते आणि त्याचबरोबर ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी जसं 3 स्टेज झालं, थोरियमचे रिझर्व्ह झालं, युरेनियम आपण कोणाकडून घेतो, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स ह्या ज्या गोष्टी त्या प्रीसाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज होती की द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज पेइंग. आता रिसेंटली काय झालं होतं, की रिसेंटली कॅमेरूनमध्ये जे होते ना, कॅमेरूनमध्ये एक मीटिंग झाली होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची. त्याच्याशीच रिलेटेड होती, की त्याच्यामध्ये इंडियाचं म्हणणं होतं, की इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन जे होतं, त्याच्यावरती 1998 पासून इंडियाने जे आहे किंवा डेव्हलपिंग कंट्रीज जे आहे, त्याच्यामध्ये रूल होतं, की जिथून जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन जे होतं, त्याच्यावरती बाकीचे कंट्रीज जे आहेत, ते ड्युटीज वगैरे नाही लावू शकत. त्याच्यामुळे 1998 पासून जे आहेत इंडिया म्हणा किंवा जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. कारण मेजरली हे जे गेम्स वगैरे याचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन असतात, ते डेव्हलप कंट्रीज बनवतात. त्याच्यामुळे डेव्हलप कंट्रीजवरती कोणतीही ड्युटी लावता येत नव्हती. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं. मग आता या म्हणजे मीटिंगमध्ये होतं, की इंडियाचं म्हणणं होतं, की अशा पद्धतीने करत असताल की तुम्ही जर फक्त WTOचे ओरिजिनल स्ट्रक्चर होतं, की तुम्ही कन्सेन्सस बेस्ड डिसिजन घेतले पाहिजेत. मग हे जे मेन स्ट्रक्चर होतं किंवा कोर प्रिन्सिपल होतं WTOचं, की कन्सेन्सस बेस्ड डिसिजन असावेत. हे सोडून तुम्ही प्लुरलिस्टिक किंवा ज्याचं जास्त IMF सारखं ज्याचं जास्त वेटेज असेल, जो जास्त इनपुट देत असेल, त्या पद्धतीचे डिसिजन घेत असतात. तर WTO ही जी बॉडी आहे, जी एक वर्ल्ड ट्रेडसाठी एक मीडिएटर म्हणून काम करते. तर ती बॉडी जी आहे ती फेल करेल. त्याच्यामुळे त्या इंडियाचं स्पेसिफिकली म्हणणं होतं, की कन्सेन्सस बेस्ड जो अप्रोच होता WTOचा तोच मेंटेन राहावा आणि प्लुरलिस्टिक जे एग्रीमेंट्स वगैरे होतील किंवा तो अप्रोच जो आहे, तो मात्र WTOने डिनाय करावा किंवा त्याला अप्रोच किंवा त्याला एक्सेप्टन्स नाही दिला पाहिजे. त्याचबरोबर इंडियाचं हे सुद्धा म्हणणं होतं, की जे समजा USA वगैरे केलं, की डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी कंटिन्युअसली युनिलॅटरल टॅरिफ वगैरे लावले. ते WTOने अल्मोस्ट काहीच त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं नव्हतं किंवा काहीच त्यांनी ॲक्शन वगैरे घेतली नव्हती. मग हे सुद्धा म्हणणं होतं, की जर डेव्हलप कंट्रीज या पद्धतीने वागणार असतील आणि ते फक्तच रूल मेकर बनणार असतील आणि बाकीच्या जगाने फक्त त्यांनी बनवलेले रूल्स आहेत ते ऐकायचे असतील, तर मग ह्याच्यामध्ये फायदा नाही किंवा एक फ्री अँड फेअर जे ट्रेड म्हणतो किंवा फ्री अँड फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस किंवा एक फ्री अँड फेअर ग्लोबल ऑर्डर जी आहे, ती कधीच तयार होणार नाही. त्याच्यामुळे WTOने जी आहे ती कन्सेन्सस बेस काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे WTOची ही बॉडी आहे, आपल्याला मेनसाठी महत्त्वाची त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर रिसेंटली जी मीटिंग झाली होती, 14th मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स जी होती,
ती याउंडे कॅमेरूनमध्ये जी झाली होती त्याच्याबद्दल लोकेशन वाईज प्लेसेस इन न्यूजमध्ये जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढची होती की कन्व्हर्जन पॉलिटिक्स, द चॅलेंज टू सेक्युलरिझम. जसं आपल्याला माहिती की रिसेंटली बरेच स्टेट जे होते मग उत्तराखंड वगैरे असेल किंवा यूपी झालं, अजून पण जे स्टेट्स आहेत ते अँटी कन्व्हर्जन लॉज आणायला लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अ, आपल्याला जरी फंडामेंटल राइट्समध्ये राईट दिला असेल की तुम्ही कोणत्याही रिलिजनचं पालन करू शकता. पण तरी सुद्धा हे जरी असेल आणि जर तुम्हाला कन्व्हर्ट व्हायचं असेल, तर तुम्ही कन्व्हर्ट होऊ शकता. इंडिपेंडन्सच्या आधी सुद्धा झाले होते, इंडिपेंडन्सच्या नंतर सुद्धा झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक्झाम्पल दिलं, की त्यांनी जे होते स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी केस होती त्यांची, की त्यांनी धर्मांतर केलं होतं. मग ते जे होऊ शकतं, पण हे जे धर्मांतर वगैरे असेल, ते तुमचं जे असेल ते कन्सायन्सनी असावं, कोणतं तुमच्यावरती फोर्स नसावा, कोणतं लालूच वगैरे असे गोष्टी असेल, त्याच्यातून केले जाऊ नये. ही गोष्ट होती. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं होतं, की तुम्हाला हे जरी असेल, तुम्हाला कोणत्याही धर्माचं पालन करण्याची जरी स्वातंत्र्य असेल, तरी फोर्सफुल कन्व्हर्जन जे आहे, त्याचं मात्र जे आहे ते राईट नाहीये. त्याच्यामुळे बरेच स्टेट्स काय म्हणतात, की काही ग्रुप्स वगैरे असतात, जे अ, सारखे लव्ह जिहाद सारख्या टर्म्स वापरून असं म्हणतात, की ह्या गोष्टींमधून जे आहे ते फोर्सफुल कन्व्हर्जन घडवून आणलं जातं रिलिजियसली. त्याच्यामुळे यूपी, उत्तराखंडमध्ये जे होते त्याच्याबद्दल बिल आणलं गेलं होतं. उत्तराखंडमध्ये जे बिल आणलं होतं त्याला गव्हर्नरने रिकन्सिडरेशनसाठी पाठवलं होतं, पण तिथं पण होतं. याच्यामुळे काय होतं, की इंडियन सोसायटीमधली जी सेक्युलरिझम होतं. आता असं कधी-कधी म्हटलं जातं, की इंडियन सोसायटीमध्ये जी सेक्युलरिझम आहे ते स्वातंत्र्यानंतर आणलं गेलंय किंवा ते लादलं गेलंय. पण असं नाहीये. सेक्युलरिझम ही जी गोष्ट होती, ती इंडियन कल्चरची किंवा इंडियन सोसायटीची नेहमीपासूनच एक कोर प्रिन्सिपल होता. म्हणजे इंडियामध्ये जे धर्म होते, प्रत्येक धर्माला एक मान दिला जात होता. प्रत्येकाला एक भारतामध्ये एक स्पेस होती. त्याच्यामुळे जे सेक्युलरिझममध्ये लादलं वगैरे गेले नाहीये आणि ते कोर प्रिन्सिपल असल्यामुळेच ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा घेतलं जातं. ते इंडियन सोसायटीमध्ये सेक्युलरिझम जे हे प्रिन्सिपल आहे, ते कदाचित ह्या ज्या रूल्स वगैरे असतील किंवा कन्व्हर्जन पॉलिटिक्समध्ये जे असेल, ते कन्व्हर्ट होऊ शकतं किंवा त्याला धक्का लागू शकतो, त्याला चॅलेंज मिळू शकतं आणि त्याच्यामुळे इंडियन जे कोर प्रिन्सिपल होतं सेक्युलरिझम, ते सोडून आपण जी कुठे ना कुठे की धर्मांधता असं जे म्हणू शकतो आपण त्याच्याकडे वळू शकतो. आपण जे ओपन अप्रोच असतो इंडियनचा, की नॉलेज बाबतीत, लोकांबाबतीत, तो मात्र क्लोज अप्रोच वगैरे टर्न आउट होऊ शकतो. त्याच्यामुळेच ह्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती थोडंसं एक चॅलेंज म्हणून पाहिलं जातं. मग कधी-कधी याच्यानंतर म्हणलं जातं, की ही जी गोष्ट आहे ही केवळ आणि केवळ फक्त बी गव्हर्नमेंट वगैरे करते, पण असं नाहीये. तामिळनाडूमध्ये सुद्धा झालं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये जी काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी सुद्धा हे लॉज आणले होते. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ती फक्तच एक गव्हर्नमेंट किंवा स्पेसिफिक पार्टी जे आहेत ते बेस नाही. बाकीच्या पार्टीज वगैरे ते सुद्धा करतात. सो मेजर गोष्ट ह्याला काय म्हणली पाहिजे, की एक पार्टी किंवा त्यांची आयडिओलॉजी म्हणून न पाहता, त्याला एक कंप्लीट जे आहे ती चॅलेंज म्हणून पाहिलं पाहिजे सेक्युलरिझमला आणि अँटी कन्व्हर्जन लॉजपेक्षा सोसायटल चेंजेस म्हणा, की समजा जर असे कोणते एलिमेंट्स असतीलच, जे अशा पद्धतीने फोर्सफुल कन्व्हर्जन वगैरे घडून असेल, त्यांच्यावरती प्रॉपरली कारवाई करावी आणि त्याचबरोबर जे सेक्युलरिझमचे जे प्रिन्सिपल आहे, ते सुद्धा इंटॅक्ट राहावे याच्यावरती जे आहे ते फोकस ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे सेक्युलरिझमवरती मग आता तुम्हाला GS2 मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. GS1 मध्ये सोसायटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये याच्यावर. पुढचं आर्टिकल होतं की द एक्झिक्युटिव्ह ऑफिस विदाऊट अ लिमिट. यांचं काय म्हणणं होतं की रिसेंटली काय झालं होतं की सिक्कीमचे एक सीएम होते पवनकुमार चांगली. त्यांना सीएम पदावरती असताना 8,930 दिवस जे होते त्यांनी कंप्लीट केले होते. मग त्यांचं रायटरचं जे म्हणणं होतं की एक्झिक्युटिव्ह जे असे असतील की ते कंटिन्युअसली त्यांच्यावरती कोणती लिमिट नसावी का? जसं आपल्याला माहिती आहे की यूएसए एक लिमिट आहे की तुम्ही मॅक्सिमम तुमच्या लाईफ टाईममध्ये टोटल मॅक्सिमम फक्त 2च वेळा प्रेसिडेंट बनू शकतो त्यापेक्षा नाही. मग तुम्ही सलग 2 वेळा बना किंवा गॅपनंतर बना तरी मॅक्सिमम 2च वेळा बनू शकता. मग अशी कोणती लिमिट भारताच्या एक्झिक्युटिव्हसाठी मग प्राईम मिनिस्टर, सीएम यांच्यासाठी लावली पाहिजे की नाही याच्यावरती प्रश्न होता. मग त्यांचं म्हणणं होतं की अशी जी लिमिट आहे कॉन्स्टिट्युशनली नाही लावली गेली. मग ह्याच्याबद्दल रिझनिंग देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अशी जी लिमिट आहे ती देण्याची गरज नाहीये. कारण कंटिन्युअसली क्वेशन अवर्स असतील, त्याच्यानंतर कॉन्फिडन्स मोशन असतील आणि त्याच्यानंतर जे जनरल इलेक्शन जे होतं दर 5 वर्षांनी. त्याच्यामुळे जी एक्झिक्युटिव्ह असेल त्याच्यावरती कंटिन्युअसली एक चेक असतो. जेव्हा क्वेश्चन अवर आणि नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये लेजिस्लेचरचा चेक असतो त्यांच्यावरती आणि इलेक्शनमध्ये पब्लिकचा चेक असतो. त्याच्यामुळे अशी एक लिमिट टाकण्याची काही गरज नाही. जर ते चांगलं काम करत नसतील, तर मग लेजिस्लेचरकडून किंवा पब्लिककडून जे आहे त्यांचा रिमूव्हल ऑटोमॅटिकलीच होऊन जाईल. पण त्याच्यानंतर काय झालं, की जसं आपल्याला माहिती आहे 52nd अमेंडमेंट झाली 1985 मध्ये. त्याच्यामुळे काय झालं की
जर कोणत्या मेंबरनी पार्टी व्हिपच्या अगेन्स्ट जाऊन वोटिंग वगैरे केली, नो कॉन्फिडन्स मोशन वगैरे, तर त्यांचं जे आहे ते त्यांचं डिस्क्वालिफिकेशन केलं जाऊ शकतं. त्यांचं वोट पण जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि ही जी गोष्ट होती त्याला होलोहोन केसमध्ये जी होती, सुप्रीम कोर्टाने ह्याला कॉन्स्टिट्युशनल सुद्धा ठरवलं होतं. मग ह्याच्यामुळं काय झालं होतं, की लेजिस्लेचरचा चेक होता, तो कमी झाला होता. त्याच्यामुळे जर एखाद्या पार्टीकडे मेजॉरिटी असेल, तर खूप कमी चान्सेस आहेत, की त्यांचं गव्हर्नमेंट जे आहे ते पडेल. त्याच्यामुळे तो जो चेक होता तो निघून गेला. पब्लिकचा चेक जो होता जनरल इलेक्शनमधला, तो जरी मेंटेन असेल, तरी तो 5 वर्षानंतर. त्याच्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाला, की मग अशा वेळेस एक लिमिट टाकायला पाहिजे की मग याच्यामध्ये दुसरं एक आर्ग्युमेंट दिलं जातं, की जर पब्लिक एखाद्या व्यक्तीकडं किंवा एखाद्या सरकारवरती विश्वास ठेवत असेल पुन्हा-पुन्हा, तर मग तशी लिमिट टाकून आपण अँटी डेमोक्रॅटिक स्टेप चढत नाही आपण कोणती अँटी डेमोक्रॅटिक स्टेप जी आहे, ती तर घेत नाही आहोत ना. मग अशा वेळेस ही सुद्धा राहते, की जसं आपल्याला माहिती आहे, की मोदीजींनी तिसऱ्या टर्ममध्ये जे आहे, सलग 3 टर्म ते प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. मग जर पब्लिक त्यांना सपोर्ट करत असेल, तर मग त्यांना जर काढायचं किंवा त्यांच्यावरती एक लिमिट टाकण्यासाठी एक्झिक्युटिव्ह पोस्ट जे आहे, त्याच्यावरती लिमिट टाकणं, हे एक अँटी डेमोक्रॅटिक स्टेप जी होऊ शकते. त्याच्यामुळे याच्यावरती काय करायला पाहिजे, एक स्टेप लावण्यापेक्षा तुम्ही होऊ शकतं की 50 सेकंड अमेंडमेंट जी होती किंवा 10 शेड्यूल जे होते, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स मोशनमध्ये जे व्हिप लावला जाऊ शकतो, त्याच्यावर तो व्हिप काढून टाकला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग होऊ शकतं, की तुम्ही एक 3 ते 4 वेळा जे आहे एक एक्स्ट्रीम केसेसमध्ये 3 ते 4 ची लिमिट टाकू शकता, की 3 ते 4 वेळेस तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्ट हँडल करू शकता. पण जी फर्स्ट स्टेप असावी, ती मात्र असावी, की नो कॉन्फिडन्स मोशनमधली जी व्हिपची जी कन्सेप्ट होती, ती काढून टाकली जावी. सो ह्याच्याबद्दल जे आर्टिकल होतं, ह्याच्याबद्दल तुम्हाला GS2 मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल.